सीट नंबर 8 विधान परिषद विधानसभा सदस्य यांच्यासाठी आरक्षित। एसटी बसमधील ही जागा लोकप्रतिनिधींसाठी राखीव असते, मात्र एसटीत कोणताच आमदार प्रवास करताना दिसत नाही, त्यामुळे ही जागा फक्त नावालाच राखीव आहे। तुम्ही म्हणाल आम्ही कसं म्हणतोय? थांबा, या कंडक्टर काकांनाच विचारूया। यांना एसटीत नोकरी लागून 16 वर्ष झाली आहेत। त्यांनी आमदार साहेबांना एसटीत कधी पाहिलंय का? कधी आमदार साहेबांना एसटीत प्रवास करताना बघितले का? नाही ना, आज 16 वर्षाच्या कालावधीत तरी मी पाहिलं नाही। एसटीला धावून आता 68 वर्ष झाली। तेव्हापासून एसटी बसमध्ये लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, महिला, पत्रकार, अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्यात। ज्यांना एसटी आणि सार्वजनिक वाहतुकीबद्दल स्वारस्य आहे ते एसटीतून प्रवास करतात। राहिला प्रश्न आमदार साहेबांचा, कधी काळी 8 नंबरचा रुबाब आता त्यांच्या स्टेटसला शोभणार कसा म्हणा? पूर्वीचे जे आमदार होते नरसय्या आडम साहेब वगैरे ते करा, हल्ली काय आमदार साहेब तर काय 100मध्ये किंवा किंचित बाय चान्स कधीतरी आमदार साहेब प्रवास करताना कधीतरी आढळतात। असे साप म्हणजे आढळलेच नाहीत कधी। म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीला नशीब लागते। आमदार साहेबांची सवारी घेऊन जायचा अनुभव आता या एसटीच्या नशिबी पुन्हा कधी येईल कुणास ठाऊक। हेल्मेट लायसनच्या विषयावर वारंवार वक्तव्य करणारे रावते साहेब, बघा याही विषयात कधी बोलावंसं वाटलं तर? सीट नंबर 8 आता ही कुणीही बसायची जागा असली तरी अगदी 90च्या दशकामध्ये या सीटला प्रचंड मान होता, कारण ही सर्वसामान्यांच्या बाजूची सरकारी जागा होती। आता काळ बदललाय, आता आमदारांचं सोडा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही महागड्या गाड्या असतात। आता हे सगळं पुसत चाललंय। आता उरली ती फक्त या सीटवरची टाईप केलेली सरकारी अक्षरं। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह रवी जयस्वाल, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।